नाथश्रेष्ठी नाथमारांची जलसमाधी आणि ज्ञानोबरायांची संजीवन समाधी आणि तुकोबरायांची सदैव वैकुंठ समाधी, मुक्ताईची विद्युत समाधी 16 वीज चमकली त्याच्यात त्या विलीन झाल्या. ज्ञानोबरायांचं संजीवन समाधी, संजीवन समाधीला प्रमाण काय आहे? आपण हरिपाठात म्हणतो ज्ञानदेवा प्रमाण निवृत्तीदेवी ज्ञान समाधी संजीवन. ज्ञानेश्वरबारांच्या संजीवन समाधीला निवृत्तीनाथाचं ज्ञान प्रमाण आहे. कोणाचं प्रमाण आहे? निवृत्तीनाथाचं श्रीगुरूंचं ज्ञान हे काय आहे? प्रमाण आहे. नाथमारांच्या जलसमाधी 16. तर असं आहे, प्रत्येकालाही घेता येते योगाच्या सामर्थ्यावर. आणि योगानं जे मिळतं ते नामानं सुद्धा ते मिळत असते, पण तेवढं नाम जप आपल्याकडून होत नाही, मोठं अवघड आहे. आणि योगाचं सुद्धा अवघडच आहे, कारण का योगानं त्या ठिकाणी ब्रह्मचर्य पाळावं लागते, षटचक्राचा भेद करावा लागते, मग ते प्राणाला त्या ठिकाणी ब्रह्मरंध्रात साठवावं लागते. अनेक अडचणीच आहेत, एवढं सोपी गोष्ट नाही. पण एवढं करूनसुद्धा त्याच्यानं सिद्धी नाही. योग या विधी येण्यानं सिद्धी, वयाची उपाधी दंभधर्म असं आहे. म्हणून काय आहे, परमार्थ एवढं सोपी गोष्ट नाही. ब्रह्मज्ञान हवे लेकुराच्या गोष्टी, त्याच्याकरता येथे पोटी पाहिजे, येथे पोटी पाहिजे अनुताप, तेव्हाच त्या ठिकाणी ते ब्रह्मज्ञान संपादन होते, नाही तर होत नाही आहे. म्हणून या अखंड हरिनामाच्या हरिनाम सप्ताहाच्या निमित्तानं आज कितवा दिवस आहे? 5व्या दिवसाची सेवा. सेवेकरता घेतलेलं दुसऱ्या अध्यायातील 18वा श्लोक आहे. दुसरा अध्याय कोणता अध्याय? त्याचं नाव काय आहे? सांख्ययोग. सांख्ययोग म्हणजे सांख्यशास्त्राचं कपिलानं देवहूतीला सांगितलेलं योग नाही आहे. सांख्ययोग म्हणजे ज्ञानयोग असा अर्थ आहे. तर काही लोक कपिलानं सांगितलेलं देवहूतीला प्रकृती पुरुषाचा जो विवेक आहे त्यांच्यामध्ये त्याला ते मोक्ष म्हणतात सांख्यशास्त्रामध्ये. आपण आपल्या वेदांत शास्त्रामध्ये मात्र ज्ञानानं मोक्ष आहे. ज्ञानविन मोक्ष नाही हा सिद्धांत. ज्ञानादेव तो कैवल्यम असं श्रुतीचंही प्रमाण आहे आणि संतांचं काय आहे? प्रमाण आहे. तर या दुसऱ्या अध्यायामध्ये ज्ञानयोग सांगितला, कारण ज्ञाना वाचून काही नाही, मोक्ष नाही. काही लोक म्हणतात मुखी नाम हाती मोक्षाशी साक्ष बहुताची. आम्ही नामानं मोक्ष होत नाही असं कधीच सांगत नाही, डायरेक्ट होत नाही. क्रममुक्ती आहे, नामानं क्रममुक्ती आहे, ज्ञानानं सद्यमुक्ती आहे. ज्ञान काय आहे? सद्यमुक्ती. आणि नामानं काय आहे? क्रममुक्ती. म्हणून आमच्या वेदांत संप्रदायामध्ये नाम घेऊ नका असं कधी सांगत नाही. नामानंही मोक्ष आहे, ज्ञानाने, पण नामानं क्रममुक्ती आहे आणि ज्ञानानं मात्र सद्यमुक्ती आहे, असं दोन्ही फरक आहे. तर ज्ञानयोग सांगितला. ज्ञानयोग सांगत असताना वर 4-5 श्लोकामध्ये आत्मस्वरूपाचं वर्णन केलं आणि 18व्या श्लोकामध्ये देह कसा आहे सांगतात. अंतवंत इमे देहा. अंतवंत हा शब्द बहुवचनी आहे. भगवान भगवंतो भगवंतः, अंतवान अंतवंतो अंतवंतः म्हणजे बहुवचनी आहे. मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत जेवढे शरीर ते सगळे अंतवंत आहे. ब्रह्मदेव जरा असला तरी काय आहे? त्याला काय आहे? मर्यादा आहे. ब्रह्मदेव असला तरी काय? त्याला मर्यादा आहे. म्हणून ज्ञानोबा म्हणतात ब्रह्मपणाची निबडसे न चुकतीची पुनरावृत्तीचे वळसे. ब्रह्मदेव झाला तरीसुद्धा त्याला जन्ममरण आहे. पण ब्रह्मदेवाच्या शरीरामध्ये ते साधता येत नाही मुक्ती, त्यालासुद्धा साधता येत नाही. एवढंच नव्हे, ज्या वेळेला भगवंतानी काला वाटत होते तेवढं ब्रह्मदेवाला काला दिला नाही, कारण काल्यानं काय होत असते? मुक्ती मिळत असते. म्हणून तर असं प्रमाण अनेक एक नवलाव केला, काला वाटिता विधाता ठकविला. काल्याचा प्रसाद वाटत असताना ब्रह्मदेवाला दिलं नाही, कारण काल्यानं काय होत असते? मुक्ती मिळत असते. आणि हा ब्रह्मदेव मुक्त झाला तर कुठला ब्रह्मदेव दुसरा आणायचा? म्हणून त्यालासुद्धा काल्याचा अधिकार फक्त वारकऱ्याला आहे, दुसऱ्या कोणालाही नाही. तर काय आहे? अंतवंत इमे देहा. इमेसुद्धा बहुवचने आहे, देहा हा ही बहुवचने आहे. मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत कोणाचं जे शरीर असेल आणि सगळ्यात संसाराचं श्रेष्ठ स्थिती कोणती कोणाची आहे माहिती आहे का? श्रेष्ठ पद कोणाचं आहे? संसारात सर्वश्रेष्ठ पद कोणाचं आहे? ब्रह्मदेवाचं आहे. ब्रह्मेशाने पर्वते वाढणे नाही जीवाते. जीव जर वाढला, ब्रह्मदेव झाला तरी तो जीवच आहे. जीव वाढला तर कुठेपर्यंत वाढतो? ब्रह्मदेवापर्यंत. त्याच्या पुढे त्याला जाता येत नाही. म्हणून तुम्हालाच विचारतो, ब्रह्मदेवाचं पद श्रेष्ठ आहे का आपलं मनुष्यपद श्रेष्ठ आहे? मनुष्य श्रेष्ठ आहे. कारण आमचे शिवानंद स्वामी यांचे या मानव शरीरामध्ये आपल्याला अज्ञानिवृत्ती करून वर्तन करता येते. मानव किती शब्द आहेत? मा म्हणजे काय? न म्हणजे काय? व म्हणजे काय? मा म्हणजे अज्ञान,
मकार दशी व चंचला असे एक श्लोक आहे. मा म्हणजे माया, अन्न म्हणजे निवृत्ती करून, व म्हणजे वर्तन करणार त्याला मानव म्हणावं. मानव शब्दाची व्याख्या काय? मा म्हणजे अज्ञान, न म्हणजे निवृत्ती करून, व म्हणजे वर्तन करणारा त्याला मानव असं म्हणतात. म्हणून मानव शरीरामध्येच आपल्याला अज्ञानाची निवृत्ती करून परमानंदाची प्राप्ती करता येते. म्हणून स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा, मृत्यूलोकी वावा जन्म आमा. कारण अज्ञान निवृत्ती याच शरीरामध्ये करता येते, दुसऱ्या कोणत्याही शरीरामध्ये येत नाही आहे. ते म्हटलं आम्ही नर आहोत. नर तर आहेत का तुम्ही? नाही. का बरं? तुम्ही नर नाही का? नर हा शब्द लिंगवाचक नाही आहे. नर दोन आहेत. उपपद बहुरी समासापासून र बनला, रम धातूपासून र बनला. नर नरमंते इति नराहा, जो रममाण होत नाही तो नर. कशात रममाण होत नाही? अस्मिन संसारे ये नरमंते ते नराहा, संसारामध्ये जे रममाण होत नाही ते नर. तुम्ही म्हटलं आम्ही रममाण झालो. न चपड वा नर, अस्मिन संसारे ये रमंते ते ना नरा किंतु वा नराहा. या संसारामध्ये रममाण होतात ते नर नाही, काय आहे? वानर आहे. म्हणून नरदेह तुम्हाला दिलेला आहे, सगळ्यात श्रेष्ठ आहे. नरदेह जो आहे काहीला कळाला पण मिळाला नाही. देवादिकांना नरदेहाचं महत्त्व कळलं पण मिळालं नाही. काही नाही मिळाला पण कळाला नाही. आम्हाला तुम्हाला नरदेह मिळाला, त्याची किंमत कळाली नाही. काहींना मिळाला नाही आणि कळाला नाही, पशुआदिकाला. आणि काहीला मिळाला आणि पगाला, कोणाला? संतांना. म्हणून नरदेह कळला की नाही माणूस संसारामध्ये आसक्त होत नाही, तो परमार्थ क्षेत्रामध्ये काय होतो? आसक्त होतो. मग नरदेहामध्ये एक गोष्ट कळतात, काय? अंतवंत इमे देहा अंतवंतहा. इमे बहुवचनी आहे. हे सगळे जे शरीर आहेत ना नाशवान आहेत. शरीर कसं आहे? किती क्षणिक आहे. मासू पाकी पाकडे तव हे सरे. माशाचं एक पंख हालचाल होईपर्यंत तेवढ्यापर्यंत निघून जातो, इतकं क्षणिक आहे. म्हणतो शरीरपदाची व्याख्या आहे, शरीराते प्रतिक्षणम नश्यती इति शरीरम. प्रत्येक क्षणात तो नष्ट होत असतो. त्याला देह म्हणतात. देह का म्हणतात? दहती इति देह, जळून जाणारा असतो म्हणून ते देह. जळून मेल्यावर नाही, मेल्यावर सगळ्याचं जळतात. ज्ञानरूपी अग्नी जळून, ज्ञानाग्नी सर्व कर्माणी भस्मसात कुरुती तथा. ज्ञानरूपी अग्नीना हा शरीरसुद्धा देहसुद्धा जळून जातो. म्हणून याला म्हणतात अंतवंत इमे देहा अनाशिनो अप्रमेयस्य तस्मात् द्विद्यस्व भारत. हे भारत. कोण आहे भारत? कोणाला शब्द वापरला? अर्जुनाला. तुम्ही भारतीय आहेत का नाही? तुम्ही भारतीय आहेत का? नाही. भारतीय कोणाला म्हणतात माहिती आहे का? भा म्हणजे ब्रह्म, रम म्हणजे रथ होणारे. रमचं रथ झालं आहे. काय? कबुधावीचं रूप आहे ते. कबुधाचं मूळ प्रत्यय त आहे आणि त प्रत्यय असताना मागचा मकाराचा लोप झाला. रमरथ म्हणजे ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी जो रममाण होतात त्यालाच भारतीय म्हणावं. तर भारत देशात राहिलं तुम्ही विषयात रमले तर तुम्ही भारतीय नाही, ही गोष्ट पक्की ध्यानात ठेवा. म्हणून अर्जुनाला उद्देशून भगवान म्हणतात हे भारत, म्हणजे हे ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी रथ होणाऱ्या अर्जुना. काय आहे? अनाशिनो. हा आत्मा कसा आहे? अविनाशी आहे. काय आहे? अविनाशी आहे. पुन्हा काय आहे? अप्रेमेय, म्हणजे कोणत्याही प्रमाणाला तो काय होत नाही? विषय होत नाही. तस्मात त्या कारणाकरता हे भारत युद्धस्व, तू युद्ध कर. युद्धस्व हे कर्म आज्ञार्थी रूप आहे, पिटियाचं एक वचन. तू युद्ध कर. कोणाला म्हणतात? अर्जुनाला. कारण युद्ध करण्याला तयार नव्हता तो. का बरं? काय झालं होतं? त्याला मोह झाला होता, म्हणून तो युद्ध करायला काय नव्हता? तयार नव्हता. अर्जुनालाच मोह झाला का तुम्हाला झाला आहे? युद्ध अर्जुनाच करायचं का तुम्हाला करायचं आहे? रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग. रात्रंदिवस युद्धाचा प्रसंग आहे. अर्जुनाचं हे रूपक केलं आहे. अर्जुन हा युद्धभूमीत आला होता, तुम्हीसुद्धा युद्धभूमीत आले. इथं नरदेहात आल्यानंतर युद्धभूमीवरच आल्यासारखं आपल्याला. म्हणून तुम्हालासुद्धा काय करायचं आहे? युद्ध करायचं आहे. अर्जुनालाच युद्ध करायचं असं नाही. तर काय आहे? असं श्लोकाचा सरळ भावार्थ आहे. आता खाली ज्ञानोबरायत ओवीत काय म्हणतात बघा. श्लोकाचा विचार केला आणि ओवीचा विचार केला तर ओवीमध्ये थोडीशी कमतरता वाटते. श्लोकामध्ये देहाचा विचार केला आणि आत्म्याचा विचार केला. आत्म्याचा विचार करत असताना अविनाशी अप्रमेय असा शब्द वापरला. पण ओवीत लिहित असताना आणि शरीरात आगवे नाशवंत स्वभावे म्हणून तुवा झुंजावे पंडुकमरा तस्मात युद्धस्व एवढंच चिंतन. अनाशिन अप्रमेश याचं चिंतनच केलं ज्ञानोबरायने. का सोडून दिला? त्याचं कारण आहे वरच्या श्लोकामध्ये आत्म्याचं चिंतन केलं त्यांनी
नाश होतो विद्यते भाव, आत्म्याचं चिंतन आहे. अविनाशत्व तद्विद्ये, आत्म्याचं चिंतन आहे. म्हणजे त्याच्या अगोदरच्या श्लोकाचं काय, श्लोकाचं त्याचंही त्या ठिकाणी स्वरूपाचं चिंतन त्यांनी केलेलं आहे. बरं कुठं मागं पुढं त्याचं चिंतन झालं आहे. म्हणून आत्मस्वरूपाचं चिंतन ज्ञानोबारांनी ओवीत केलं नाही, फक्त देहाचं चिंतन केलं. कारण त्यांना माहीत आहे पुढं श्लोकात चिंतन येणार आहे, मागं पुढं येऊन गेलं. म्हणून आत्मस्वरूपाविषयी वर्णन या ओवीमध्ये केलं नाही. आणि शरीरजात आगावे, आगावे शरीरजात, म्हणून जेवढे म्हणून शरीर आहेत नाशवंत स्वभावे, स्वभावता नाश आहे शरीराचा. शरीराचा कोणता नाश आहे? तसं जर विचार केला तर शरीराचं 3 प्रकारे नाश हे शंकराचार्य सांगतात. आणि शंकरानंदी नावाचं गीतावर टीका आहे, त्यांनी 6 प्रकारे नाश सांगितला शरीराचा. शंकराचार्य सांगताना स्वभावता नाश आहे, आश्रय नाश आहे आणि परतानाश, असे 3 प्रकारचे नाश सांगितले. 3 प्रकारचे नाश सांगितले. स्वभावता नाश म्हणजे काय? पंडित नेहरूचा शरीराचा स्वभावता नाश झाला. कारण मरण कालाला होता, 56 राष्ट्राचे डॉक्टर बोलावले होते, कुठून जीव जातो म्हणत होते, केव्हा निघणार कोणालाच कळलं नाही. कारण नाशवंत स्वभावे, त्याचा स्वभाव हे नाश होणार आहे. स्वस्य भाव हा स्वभाव, स्वतःचा नाश होणं त्याचा स्वभाव आहे, तो कधीच सोडत नाही. त्याला स्वभावता नाश असं म्हणतात. आणि इंदिरा गांधीचा कोणता नाश झाला? परतानाश, दुसऱ्याने बाण मारला, दुसऱ्याकडून नाश, परतानाश. आणि संजय गांधीचा आश्रय नाश, विमान कोसळलं त्याच्यावर नाश. तसं या शरीराचा स्वभावता नाश होतो. आणि पुन्हा आश्रय नाशही होतो आणि परतानाशही होतो. 3 प्रकाराचा नाश आहे. पण आत्म्याचा स्वभावता नाश नाही. का बरं आत्म्याचा स्वभावता नाश नाही? उत्पन्न होतो त्याचा स्वभावता नाश होतो. उपजे ते नासे, नासिले ते पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. म्हणजे जो उत्पन्न होत असतो त्याचा नाश होणं त्याचा स्वभाव आहे. म्हणून स्वभावता नाश कोणाचा? जो उत्पन्न होतो त्याचा स्वभावता नाश. आत्मा उत्पन्न झाला का? त्याचा स्वभावता नाश नाही. आत्म्याचा परतानाश होतो का? का बरं? आत्मा भिन्न पदार्थच नाही. आत्मा भिन्न काय आहे? पदार्थच नाही. असला तर तो प्रातिभाषिक आहे. असला तरी तो कसा आहे? मग प्रातिभाषिक पदार्थापासून पारमार्थिक सत्य पदार्थाचा नाश होतो का? रंगनाथ महाराज म्हणायचे, स्वप्नातल्या बायकोनं तुमच्या थोबाडीत मारलं, दुखतंय का? का बरं? सत्ता भिन्न आहे म्हणून ते मार लागू शकत नाही. काय भिन्न आहे? सत्ता भिन्न आहे. म्हणून काय आहे? आत्मभिन्न पदार्थच नाही, म्हणून त्याचा काय होत नाही? परतानाश होत नाही. असलं तरी ते काय आहे? प्रातिभाषिक आहे, म्हणून त्याचा परतानाश होत नाही. आश्रयनाश होतो का आत्म्याचा? का आश्रयनाश होत नाही? आत्मा हा दुसऱ्याच्या आश्रयावर राहत नाही, उलट त्याच्या आश्रयावर सगळं जगत आहे. प्रपंच मिथ्यावरनं 6व्या कलातला पहिला दोहा वाचा. सकल दृश्य सो ध्यास छोडना, जगाधार में चित्त जोडना, त्रयोदशादि जो जागृदादि है, सब प्रपंच सो भिन्न नाही. हे पंडित पितांबरजी जो विचारचंद्र नावाचा ग्रंथ लिहिला ते म्हणतात सकल दृश्य ध्यास छोडना, हे दृश्य जे प्रपंच आहे त्याचा अध्यास सोडावा आणि जगाधार, जगाचा आधार असं परब्रह्माच्या ठिकाणी चित्ताची योजना करावी. आणि हे त्रिगुण म्हणजे जागर स्वप्न सुसुप्ती हा 3 अवस्थारूप प्रपंच दिसतो, त्याच्याहून भिन्न प्रपंच नाही. हाच काय आहे? प्रपंच आहे. आणि सगळा प्रपंच कसा आहे? प्रातिभाषिक आहे. म्हणून त्या प्रातिभाषिक पदार्थापासून पारमार्थिक सत्य पदार्थाचा काही होत नाही, नाश होत नाही. उलट असा आहे, हा सगळा प्रपंचाचा आधार आत्मा आहे, परब्रह्म आहे. म्हणून त्याचं तो दुसऱ्यावर आश्रय नाश. तसं ज्ञानोबारांनी वर्णन केलं. भिंतीवर चित्र काढलं, भिंत पडल्याचं चित्र राहील का? कारण भिंतीवरच्या आश्रयावर चित्र आहे. तर असं आत्मा कोणाच्या आश्रयावर आहे? पळून गेली हा भिंती, चित्राची केवळ होई माती. ज्ञानोबारांनी लिहितात. जसं भिंतीच्या आश्रयावर चित्र आहे तसं आत्मा कोणाच्या आश्रयावर आहे का? म्हणून त्याचा आश्रय नाश होत नाही. काय होत नाही? अनाश्रयत्वात आत्मनः आश्रयनाशम न भवती. आत्मा कोणाच्या आश्रय नसल्यामुळं त्याचा आश्रय नाश होत नाही. पण आत्मभिन्न पदार्थाचा अत्यंत अभाव असल्यामुळं परतानाश नाही. अजन्यत्वात आत्मनः स्वभावनाशो न भवती. म्हणजे आत्मा हा अजन्य असल्यामुळे त्याचं त्या ठिकाणी स्वभावनाशी होत नाही. पण शरीर मात्र सगळ्या प्रकारे नाश आहे.
हे शंकराचार्यांनी 3 प्रकारच्या शरीराचा नाश झाला म्हणून शरीरात आग हवे असं त्यांनी याच अभंगावर चिंतन आहे ते. आणि शंकरानंदी काय सांगतात, शरीराचा 6 प्रकारे नाश होत असतो. आश्रय नाश, स्वभाव नाश, परता नाश, कारण नाश, अवयव नाश. हां, कारणाचा म्हणजे प्रारब्ध आहे. प्रारब्ध संपलं की तुमचं शरीर राहतच नाही. अवयव नाशानं सगळेच शरीर तोडून टाका, हात पाय ना शरीर राहतो का? अवयव नाशानं तुझं काय होतो, त्याचा नाश होतो. कार्यनाशानं सुद्धा त्याचा काय होतो, नाश होतो. 6 प्रकारानं शरीराचा नाश शंकरानंदाने सांगितलं. तर त्या आत्म्याचा कारण नाशन काय होत नाही, त्याचं कारण कोणीच नाही. कारण अभावात कारण नाशो न भवती. हां, दुसरं अवयवनाश, आत्मा सावयव आहे का निरावयव आहे? अवयवनाशसुद्धा त्याचं होत नाही. आत्मा कार्य आहे का कारण आहे? कार्यनाशानं त्याचा नाश होत नाही. असं शंकरानंदीने 6 प्रकारचा नाश सांगितला. भगवत पूज्यपाद श्री शंकरांनी 3 प्रकाराचा नाश सांगितला. 3 प्रकाराच्या नाशाने आत्म्याचा नाश होत नाही आणि 6 प्रकाराच्या नाशाने आत्म्याचा नाश होत नाही म्हणून अविनाशी शब्द वापरला. म्हणून काय वापरला? अविनाशी. तो कसा आहे? तो अविनाशी म्हणजे त्याचा नाश कधीच होत नाही. आत्म्याचा नाश होत नाही का झालं नाही का होणं शक्य नाही? वंद्याला मुलगा होत नाही का होणं शक्य नाही का होत नाही? ब्रह्मस्वप्न जगत झालं नाही का होत नाही का होणं शक्य नाही? होत नाही म्हणलं की पुढं होईल. होणं शक्य नाही म्हणजे भविष्याचा निषेध केला. होणं शक्य म्हणणं 3 कालाचा निषेध केला. भूत भविष्य वर्तमानात आत्म्याचा नाश होतच नाही म्हणून काय केलं? अविनाशी. पुढं काय बोलतात? अप्रमेयस्य म्हणजे त्याचा कोणत्याही प्रमाणानं आत्म्याचा काय होत नाही, विषय होत नाही. प्रत्यक्ष प्रमाणानं विषय काय होत नाही. रूपादी पदार्थ ज्याच्या ठिकाणी आहे ते प्रत्यक्ष प्रमाण, रूप, स्पर्श, गंध वगैरे हे जर असतील तर प्रत्यक्ष प्रमाणाचे किती आहेत? प्रत्यक्ष प्रमाण वेदांत मतामध्ये 6 मानले आणि न्यायमतामध्ये 6 मानले, पण मन प्रमाण मानलं. काय प्रमाण म्हणलं? मन प्रमाण. कोणत्याही प्रमाणाचा आत्मा अनुमान प्रमाणाचा विषय काय होत नाही लिंगाभावात. जसं धूमलिंगावरून वन्नीची अनुमिती होते तसं आत्म्याचं अनुमान करण्याकरता काय लिंग आहे? लिंगाभावात. म्हणून आत्म्याचं काय? अनुमान प्रमाण. शब्द प्रमाणानं विषय होतो आणि होतही नाही. दशमस्ती म्हटल्यानं की 10व्याला परोक्ष ज्ञान झालं आणि दशमस्तमाशी म्हटलं की अप्रोक्ष. मग शब्दप्रयोग जसा करेल तसा तुम्ही योग्य शब्दप्रयोग केलं. शब्दानं अपरोक्ष होत असताना सुद्धा विधिमुखानं होत नाही, ही गोष्ट पक्की ध्यानात ठेवा. 18व्या अध्यायामध्ये ज्ञानोबांनी सुंदर वर्णन केलं. 18व्या अध्यायामध्ये वारा आबाळाची फेडी वाचून सूर्याते नगडी हातू बाबुळी धाडी तोय न करी. सूर्याच्या आड आबाळ आल्यामुळं आपल्याला सूर्याचं दर्शन होत नाही आणि वारा आल्यानंतर तो आभाळाला दूर करतो का सूर्याला प्राप्त करून देतो? वाऱ्याला आभाळाला दूर सारतो, सूर्याला प्राप्त करू शकत नाही. किंवा हातू बाबुळी धाडी तोय न करी. पाण्यावर शेवाळ आलेलं असतं, आपण हातानं शेवाळ बाजूला करतो का पाण्याला उत्पन्न करतो? तैशी अवघीचे शास्त्रे अविद्या विनाशाची पात्रे. जगतामध्ये जेवढं शास्त्र आहेत ते अविद्या नाश करण्यामध्ये त्यांना स्वातंत्र्य. वाचून न होती स्वातंत्र्य आत्मबुद्धी. आत्मस्वरूपाचं ज्ञान करून देण्यामध्ये त्यांना स्वातंत्र्य नाही आहे. त्यांना काही नाही, स्वातंत्र्य नाही आहे. आत्मदर्शन आढळू असे जे अविद्येचे मळू एरू शास्त्र निर्मळ शास्त्रनाशी एरवी मी निर्मळू असं ज्ञानोबा म्हणतात. आत्मस्वरूपाच्या आडवा आलेलं जे अविद्येचं मळ आहे ते अविद्येचं मळ शास्त्र नाश करते. मी तर कसं आहे? निर्मळ आहे. आत्मस्वरूप कसं आहे? निर्मळ आहे. म्हणून जगतातलं कोणतंही शास्त्र आत्म्याला विषय करू शकत नाही. केलं तरीसुद्धा ते विधिमुखानं निषेधमुखानं नाही. आणि विधीपेक्षा निषेध बलवान आहे. केव्हाही विधीपेक्षा काय? ही सुवासिनी आहे असं म्हणणं चांगलं का ही विधवा नाही म्हणणं चांगलं? हां,
ही सुवासिनी आहे, कोणाचं ज्ञान झालं? सुवासिनीचं जाण्याचं. आणि ही विधवा नाही, कोणाचं ज्ञान झालं? मग कोणतं बलवान आहे त्याच्यात? ही विधवा नाही, बलवान आहे. कारण शब्द प्रमाण जो विधिमुखानं परमात्म्याला विषय करीत नाही. वेद जयागाती श्रुती म्हणती नेती. नेती नेती म्हणजे 2 वेळाच वापरलं, तिसऱ्यांदा वापरलं नाही. वेद जयागाती श्रुती म्हणती नेती नेती. नेती नेती 2 वेळा का वापरलं? न इति म्हणजे असा नाही, न इति म्हणजे असा नाही. न म्हणजे निषेधवाचक अव्यय आहे. इति हे काय आहे? हे सुद्धा अवयवच आहे, अवयवच आहे. मग न काय सांगतो? निषेध करतो. न इति काय करते? याप्रमाणे असं सांगतो. म्हणजे असं नाही, असं नाही. 2 वेळाच वापरलं, 3 वेळा वापरलं नाही. 3 वेळा वापरलं असतं शून्यवाद आला असता. पहिलं न इथे म्हणजे जगाचा निषेध केला. दुसरं न इथे म्हणजे जगत कारण अज्ञानाचा निषेध केला. तिसऱ्यांदा न इथे ब्रह्माचा निषेध केला तर शून्यवाद आला असता. म्हणून वेदसुद्धा वेद जगाती श्रुती म्हणती न इति. न इति म्हणजे कोणत्याही प्रमाणाचा तो परमात्मा काय नाही, विषय नाही. प्रत्यक्ष प्रमाणाचा नाही, अनुमानाचा नाही, शब्द उपमानाचा आहे का? सादृश्य ज्ञानाला उपमान म्हणतात. आत्म्यासारखा दुसरा कोणी आहे का? ते पूर्वी भावगीत गात होते बघा, आता गात नाही ते. तुझ्यासारखा तूच देवा, आणि तुला कोणाचा? मग त्याच्यासारखा कोण आहे? दुसरं कोणी आहे का? असलं तर दाखवा त्याच्यासारखा असलेला. आत्म्यासारखा दुसरा नाही, म्हणून सजाती भेद नाही आत्मस्वरूपाच्या ठिकाणी. दुसरा असता तर काय झाला असता? सजाती भेद. आत्मानं दुसरे एक ब्रह्म असे जरी तरी विजय सजाती भेद होईल तरी. नाथ महाराजांनी लिहिलं आहे भागवतामध्ये. दुसरं जर ब्रह्म असता तर सजाती भेद झाला असता. दुसरा ब्रह्म आहे का? म्हणून श्रुती सांगते एकमेव द्वितीयम ब्रह्म नेह नानास्ती, नेह नानास्ती किंचन. म्हणून नाथ महाराज सुद्धा एकमेव द्वितीय ब्रह्म पाही, अनेक दुसरे काही नाही. मिथ्या वस्तू प्रपंचाच्या ठाई आणि प्रमाण पाही वेदवाक्य. नाथ महाराज लिखतात. त्याला प्रमाण काय? अद्वितीय ब्रह्म एकच आहे, त्याला प्रमाण काय? सगळ्यात बलवान श्रुती प्रमाण आहे. श्रुतीनं ते परोक्ष होतो ना अपरोक्ष होतो. तुम्ही शब्दप्रयोग जसा करेल तसा होतो. उपमान प्रमाणानं सादृश्य ज्ञानाचा तो विषय नाही. अर्थापत्ती प्रमाणाचा तो, अनुपलब्धी प्रमाणाचा विषय अभाव आहे. अनुपलब्धी प्रमाणाचा विषय नाही, म्हणून कोणत्याही प्रमाणाचा विषय नाही. म्हणून काय म्हणतात? अप्रमेय. तो प्रमाणाचा काही नाही, विषय नाही. म्हणून अनाशिनो अप्रमेयस्य, नाश होत नाही. मग अप्रमेय का लिहिलं? नुसतं अनाशिनो एवढंच म्हणायचं होतं. न्यायमतामध्ये आकाश नित्य आहे, अविनाशी आहे, पण अप्रमेय नाही. आकाशाचं ज्ञान होत असते शब्द प्रमाणानं. आकाश नित्य आहे का नाही? त्यांच्या मतामध्ये आकाश न्यायता मतामध्ये 9 प्रमाण, 9ही पदार्थ नित्यच मानलं. काही परमाणुरूपानं नित्य आहे, काही अणुरूपानं नित्य आहे, काही स्वरूपानं नित्य आहे. न्यायमतामध्ये अनित्य असा पदार्थच नाही आहे. पृथ्वी जल तेज वायू हे परमाणुरूपानं नित्य आहे. आकाश काल दिशा स्वरूपानं नित्य आहे, आणि मन अनुरूपानं नित्य आहे. हे सगळे द्रव्य 9 द्रव्य नायकाने नित्य मानलं आहे. कसं मानलं आहे? तो अविनाशी आहे का? नित्य आहे ते. मग तुमच्या आत्म्याला काय किंमत आहे? न्यायमतामध्ये आत्मा अविनाशी आहे, तुमच्या न्यायमतामध्ये सर्व पदार्थ अविनाशी आहे. तुमच्या अविनाशी असेल, न्यायमतामध्ये 9 अविनाशी आहे, तुमच्या आत्म्याला काय किंमत आहे? अरे बाबा, त्याच्या मतामध्ये 9 पदार्थ जरी अविनाशी नित्य असले तरी तो प्रमाणाचा विषय आहे. आमचा आत्मा प्रमाणाचा काही नाही. म्हणून अप्रमेयस्य काय शब्द वापरला? अप्रमेय असा शब्द वापरला. म्हणून अप्रमेयस्य, अप्रमेय आहे. म्हणून काय म्हणतात? हे अर्जुना तू युद्ध कर. कारण अर्जुन कसा पाहत होता? कोणत्या दृष्टीनं सेनेला पाहत होता? देहदृष्टीनं पाहत होता. देहदृष्टीनं पाहत होता. आणि देहदृष्टीनं पाहिलं तर सगळे मरणारच आहेत, कोणीही जगणार नाही. बरं, तुम्ही एकदाच मरता का रोज मरता? ते मगाचं सांगितलं आहे.
हिंदी विचारसामध्ये टिप्पणीमध्ये असे लिहिलं आहे, पोरं गाई राखायला गेले नदीच्या तीरावर, झाडाखाली बसले, जेवले, नदीचं पाणी पिले, त्यांना गोड लागलं, पण रोज बाटलीतलं पाणी आणायचे घरचे, ते नदीचं पाणी पिलं. आणि दुसऱ्या दिवशी आले, अरे कालचं पाणी आपण पिऊ, कालचं पाणी राहिलं का खाली गेलं, ते किती अंतरावर गेलं सांगता येत नाही. तसं कालचं शरीर राहिलं का, कालची बायको राहिले का, कालचं घर राहिलं का, कालची शेती राहिले का. मग शेती माझं म्हणणं मूर्खपणा आहे का, महामूर्खपणा आहे. आमचे दादा म्हणायचे महामूर्ख नाही, महामूर्ख शिरोमणी म्हणायचे, विनायक महाराज साखरे. कालचं शरीर आज म्हणणं म्हणजे काय, नुसतं महामूर्खपणा नाही, महामूर्ख शिरोमणी म्हणायचे ते. म्हणून एक गोष्ट ध्यानात ठेवा, कालचं शरीर आपलं नाही म्हणून शरीरावर ममत्व ठेवावं का. आमचे तात्या महाराज, त्यांना काय झालं, ते 26 वर्ष आश्रम सोडलंच नव्हते. मग ते काय झालं, तळेगाव दाभाड्याला एकदा विद्यार्थ्यांनी आग्रह केलं, मग प्रवचनला गेले. जात असताना त्यांना शुगर होती. काय होती, शुगर. आणि आमचे सोलापूरचे एक महाराज होते, विचारसागर सांगितलं की मूळव्याध होतोच, आणि प्रभाकर सांगितलं की शुगर होतोच म्हणायची. ती त्यांना शुगर होती. जाता जाता ते फाटकाचं त्यांना लोखंडाचं ते लागलं पायाला, ते गँग्रीन झालं. मग त्यावेळेला पुण्याला लोकरे डॉक्टर म्हणून प्रसिद्ध होते, पुण्यातले लोकरे डॉक्टरकडं तात्यानं नेल्यानंतर मग त्यांनी सांगितलं, डॉक्टर सांगितलं हे गँग्रीन झालं, हे पाय तोडावं, हात आपलं बोट तोडावं लागते. मग तात्या म्हटले तोडा, नाही म्हटले तर भूल द्यावं लागते. मग तुम्ही पाय असं ठेवणार नाही, तोडू देणार नाही, मी हलवणार नाही सुद्धा, तुम्ही तोडा म्हणले. 40 वर्ष वेदांत सांगतो, शरीर मी नाही आणि माझं नाही, आणि तुम्ही कशाला भूल देता मला म्हणे. तसं तोडून टाकलं कुऱ्हाडीसारखं. तात्याने पायसुद्धा हलवलं नाही. काय होतं, देहाचं ममत्व सुटलं होतं. म्हणून देह मी म्हणणं हे सुद्धा फार मोठं पाप आहे. ते एका प्रमाण आहे. देह मी म्हणलं की कोटी ब्रह्मा त्या पाठ थापटीती असं एक आहे. मग देह मी म्हणावं का. देह कोणाचा आहे, काळाचा आहे का पंचमाभूताचा आहे. देह तो पाचाचे केले, हे कर्माचे गुणी गुंतले, बहुत असे चाके सुधले जन्ममृत्यूच्या. किंवा तुकोबरे म्हणतात, पंचभूताचा मेळ गोंधळ एके ठाई केला मेळ, लाविला अहंकार सबळ त्या पाठी. मग कोणाचा आहे. तुम्ही एखादा माणूस कोणाचं तीर्थन माझं म्हणलं की त्याला मूर्ख ठरवता, आणि देह पंचमाभूताचं म्हणून तुम्ही माझं म्हणता, आपण कोण आहोत. म्हणून एक गोष्ट ध्यानात ठेवा की देह मी किंवा देह माझं म्हणलं, देह मी का नाही आणि देह माझं का नाही. कोणी प्रश्न विचारलं, देह मी का नाही, देह माझं का नाही. 2 प्रश्नाचं उत्तर काय. देह मी का नाही, मी त्याचा दृष्टा आहे. देह तीन कामही दृष्टा हूँ, चंद्रोदय चौथी कला लक्षात आणा. आणि देह माझं का नाही, पंचमाभूताचं आहे. बरोबर आहे का नाही. देह माझं का नाही, मी त्याचा दृष्टा आहे. हे माईकला आपण पाहतोय, पाहणारा त्याच्याहून भिन्न असतो का, तोच पाहतो, भिन्न असतो. तसं देहाला आपण पाहतो म्हणून आपण देह आहोत का, नाही. हे पहिलं प्रश्नाचं उत्तर. देह माझं का नाही, पंचमाभूताचं आहे. म्हणून देह मी म्हणू नये, देह माझं म्हणू नये. देह मी माझं म्हणलं की देहाचे जे जन्मरणादे रम तुमच्यात आलेच. जन्मरण चांगलं का वाईट. खंदारकर महाराज म्हणायचे, जन्मल्यापासून मरेपर्यंत सगळं दुःख एका पारड्यात टाकावं, आणि जन्मरणाचं दुःख दुसऱ्या पारड्यात. कोणतं जड होते, जन्ममरणाचं पारडं जड होतं सगळ्यात. आणि त्याच्यात तुम्हाला विचारतो, जन्माचं दुःख जास्त आहे का मरणाचं जास्त आहे. हां कसं काय. हां मग तुम्हाला वाटतंय कोणतं, मरणाचं. का बरं वाटावं. काय सांगू गरिबीची आता ना माझं भोगिता नारायणा, मांस मळमूत्र जाणार तुझं क्षणोक्षण ध्यात असे.
जन्माचं दुःख जे आहे मातेच्या गर्भात भोगावं लागतं. तिथं काही सेवा करणार नाही, मोबाईल नाही, टी व्ही नाही, कोणी अन्न घालणारे नाही, काहीच नाही. पराधीनतेचं दुःख आहे तिथं. आणि मरणाचं दुःखसुद्धा आपल्यालाच भोगावं लागतं. पण तिथं काही सेवा करणारी माणसं असतात, धीर देणारी माणसं असतात, का अन्न घालणारी माणसं असतात. आणि मातेच्या नाकी तोंडी कृमी किडे, गर्भदुःख साकडे. तसं आहे का आपल्या बाहेर? नाही. मग असं असताना तुम्हाला कोणतं दुःख जास्त वाटते? का बरं? कधी चिंतन केलं का याचं? मरणाचं दुःखपेक्षा जन्माचं दुःख अनंतपटीनं जास्त आहे. अरे जन्माच्या दुःखाचं वर्णन करण्याकरता जगातली सगळी शब्दसृष्टी गोळा करून केलं तरी कमी पडते. तेवढं जन्माचं दुःख आहे. पण वाटतं कोणाचं? का वाटतंय? जन्माच्या दुःखामध्ये जगाचा संयोग आहे, मरणाच्या दुःखामध्ये जगाचा वियोग आहे. तर मला वियोगाचं दुःख आहे का मरणाचं दुःख आहे? खरं सांगा. हे स्त्री, धन, पुत्र, पैसा, संपत्ती, घरदार सोडून जावं लागतं म्हणून त्याचं दुःख आहे. म्हणून ते दुःख जास्त वाटते. म्हणून ह्या सर्व दुःखाची निवृत्ती जर तुम्हाला करायची असेल, देहाचं स्वरूप कळून घ्या आणि आत्म्याचं स्वरूप कळून घ्या. देहाचं स्वरूप कसं आहे? दुःखरूप आहे, नाशवान आहे, अनित्य आहे, परिच्छिन्न आहे. ह्या सगळ्या देहाच्या आहेत. पण आपलं स्वरूप कसं आहे? व्यापक आहे, नित्य आहे, सुखस्वरूप आहे. कसा आहे तो? सुखस्वरूप आहे. आत्म्याचं स्वरूप आपलं, तुमचं स्वरूप सुखस्वरूप आहे का दुःखरूप आहे? पण तुम्हाला कसं वाटते? ज्ञानोबारे म्हणतात दुःख ओकादाची मिळे, आम्हाला दुःख औषधाला मिळत नाही आणि तुम्हाला सुख औषधाला मिळत नाही. ज्ञानोबारे म्हणतात आम्हाला दुःख औषधाला मिळत नाही आणि आम्हाला सुख औषधाला मिळत नाही, त्याला दुःख औषधाला मिळत नाही. त्यांचं खरं का आपलं खरं? कोणाचं खरं? त्यांचं खरं आहे, आपलं कसं आहे? खोटं आहे. म्हणून आपण संसारात काय करतो? रमतो. संसारात काय करतो? तादात्म्य ठेवतो आणि त्याचं दुःख आपल्या ह्याच्यावर येते. म्हणून त्याच्याकरता हा दुसऱ्या अध्यायामध्ये भगवंताने मोहाच्या निवृत्तीकरता हा सांख्ययोग सांगितला, ज्ञानयोग सांगितला. कशाकरता सांगितलं? आणि पहिल्या अध्यायात काय सांगितलं? अर्जुन विषाद योग. विषाद म्हणजे दुःख. अर्जुनाला काय झाला होता? मग पहिला अध्याय कोणता आहे? त्याचं नाव काय आहे? पहिला उपोद्घात आहे. काय आहे? उपोद्घात कशाला म्हणतात? प्रतिपाद्य अर्थो बुद्धो संग्राह्य तद्विषयक अन्यार्थकथनम उपोद्घातः. जे आपल्याला प्रतिपादन करायचे ते मनात ठेवायचं, बुद्धीच्या ठिकाणी ठेवायचं, त्याच्या संबंधी इतर विषयाचं कथन करायचं. त्या बाईला ताक मागायचं असते, तसं इथं या ठिकाणी ज्ञानानं मोक्ष सांगायचं आहे, ते मनात ठेवलं. विचारानं मोक्ष सांगायचे ते मनात ठेवलं भगवंतानी. आणि विषाद योग सांगितलं. कशाप्रमाणे? एका बाईला कोणाच्या घरचं तर ताक आणायचं, ती तांबा घेऊन जाते, एकदम ताक द्या म्हणतच नाही. तुमचे मालक चांगले, तुमचे पोरं चांगले, तुमच्या घरात गाई म्हशी आहेत, ती बाई हो म्हणते. तुम्ही संध्याकाळी दूध काढलं असाल, ती हो म्हणते. मग विरजण लावला असेल, ती हो म्हणते. आणि सकाळी तुम्ही घोषणा केला असेल, ती हो म्हणते. तुमच्या घरात ताक असेल, हो म्हणते. मग ताक दे म्हणून तांब्यापुढं. तसं या ठिकाणी श्रीगुरूला किंवा शास्त्राला विचारानं मोक्ष सांगायचं आहे. तो विचार मनात ठेवला. विचारासंबंधी परोक्ष ज्ञान, अपरोक्ष ज्ञान, त्याची अवधी, फल वगैरे हे सगळं सांगितलं. आणि शेवटी विचारानं मोक्ष सांगतात. तैसे विचारिता निरसले, प्रपंच सहज सांडवले, तत्वता ततुरले ज्ञानी अशी, असं त्याकडे वर्णन आहे. म्हणून भगवंतानी पहिल्यांदा अर्जुन विषयात दुःख सांगितलं. आणि दुःखाच्या निवृत्तीचा उपाय दुसऱ्या अध्यायामध्ये दुःखाच्या निवृत्तीचा उपयोग ज्ञान आहे, दुसरं कोणतंही नाही. ज्ञाना वाचून दुःखाची निवृत्ती होत नाही. त्या पंचकरणामध्ये दृष्टांत दिला. एका दरीमध्ये 1,00,000 वर्षाचा अंधकार होता. काठीनं बडवलं की अंधकार जाईल का? अंधकार जावं म्हणून तपश्चर्या करायला बसला जाईल का? नाही. आणि दिवा आणल्यानंतर
तो म्हणतो का मी लाख वर्षापासून आहे, मी जाणार नाही असं म्हणतो का तो अंधकार? दिवा आल्याबरोबर निघून जातो. तसं किती वर्षाचं तुमचं बंधाचं कार्य दुःख असले तरीसुद्धा ज्ञान झालं की त्या क्षणात ते निघून जाते. म्हणून भगवंताने दुसऱ्या अध्यायामध्ये सांख्ययोग म्हणजे ज्ञानयोग सांगितलं, पहिल्या अध्यायामध्ये अर्जुन विषाद योग सांगितलं. म्हणून सांगत असताना या श्लोकामध्ये देहाचं स्वरूप काय आणि आत्म्याचं स्वरूप काय. आपल्याला देहाचं स्वरूपही कळत नाही आणि आत्म्याचं स्वरूपही कळत नाही. आणि देह आणि आत्म्याचं स्वरूप कळलं की त्याला दुःख होतच नाही. त्याला काय होत नाही? दुःख होत नाही. म्हणून या श्लोकाची रचना करत असताना इमे देयः अंतवंतः, शरीर म्हणजे शरीरणा, त्याच्यात इथपर्यंतच वाचायचं. अंतवंत इमे देहा इथपर्यंत. शरीरिणा म्हणजे जीवात्मा, नित्यस्य उक्ता. कसं सांगितलं? नित्य सांगितलं. शरीर उत्पन्न झालं का शरीर जीवात्मा उत्पन्न झाला? ज्ञानोबराय ते लिहितात, जीव मरतो का नाही? खरं आहे का ते? जीव न देखे मरण धरी सांडी नवी जीर्ण. जीवान मरत नाही तर मरण डोळ्याने पाहिलासुद्धा नाही जीव. जीव न देखे मरण धरी सांडी नवी जीव. तो काय करतो? जीर्ण सांडतो, नवा धारण करतो. जीव कधी मरत नाही. तुम्ही वारत सुद्धा जीव मेला म्हणता का जीव गेला म्हणता? मरत असतो का जीव? म्हणून एक गोष्ट ध्यानात ठेवा की आत्म्याचं स्वरूप आणि देहाचं स्वरूप सांगत असताना अंतवंत इमे देहा इथपर्यंत देहाचं स्वरूप आहे. नित्यशोक्ता शरीरिणा. शरीरिणा नित्य, शरीर म्हणजे जीवात्मा ही नित्य सांगितलं. आणि परब्रह्माचं वर्णन सांगितलं अनासीनं अप्रमेयसे. तो अविनाशी आहे आणि अप्रमेय आहे. असं त्या ठिकाणी शरीराचं, जीवात्म्याचं आणि परब्रह्माचं तिन्हीचं वर्णन या श्लोकामध्ये ज्ञानोबराने सांगितलं. मग शेवटी त्यांना म्हणतात तस्मात् युध्यस्व. देहाचं स्वरूप तुला कळलेलं आहे, आत्म्याचं स्वरूप तुला कळलेलं आहे आणि परब्रह्माचं स्वरूप कळलेलं आहे. म्हणून अर्जुना तू युद्ध कर. तस्मात्, त्या कारणाकरता अर्जुना तू युद्ध कर. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकार माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय.